लाडकी बहिणींना लाडक्या ताईंना बघा दिवाळी सुरू झालेली आहे आणि बऱ्याच लाडक्या ताईला या ठिकाणी अपेक्षा लागली ती म्हणजे 16वा हप्ता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी दिवाळीचा हप्ता हा लवकरात लवकर भेटणार आहे का? बघा लाडक्या ताईंना सर्व लाडक्या ताईंना हा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी सर्व लाडक्या ताईंना आणि ही दिवाळी तुम्हाला आनंदाची जावी ही या ठिकाणी ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी बघणार आहोत की भाऊबीजेला नेमकं ओवाळणी भेटणार आहे का? कारण की मागच्या वर्षी 2 हप्ते ॲडव्हान्स मध्ये तुम्हाला भेटले होते. मग या वर्षी आता आपल्याकडे फक्त शेवटचे 3 दिवस उरलेले आहेत आणि या शेवटच्या 3 दिवसामध्ये काय तुम्हाला हप्ता भेटणार आहे का? एक साम टीव्हीची सकाळ न्यूजपेपरची आणि अजून एका न्यूजपेपरची एक बातमी समोर आली आहे. भाऊबीजेची ओवाळणी या ठिकाणी भेटणार आहे का नाही याच्याबद्दलची ही बातमी असणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. 16वा हप्ता नेमका तुम्हाला कधी भेटणार आहे, कोणत्या लाडक्या ताईला भेटणार आहे हे पण महत्त्वाचं आलंय बघा लाडक्या ताईंनो, की कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना हा 16वा हप्ता भेटणार आहे. तर सर्व लाडक्या ताईंनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुम्हाला आतापर्यंत 15वा हप्ता भेटला आहे का? तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला 15वा हप्ता भेटला आहे का? पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि ई केवायसी कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंची पेंडिंग आहे, कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंची अजून ई केवायसी बाकी आहे, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कारण की आता ई केवायसी करायला आपल्याकडे फक्त 1 महिन्याचा कालावधी राहिलेला आहे. आता जर मुदतवाढ जर झाली तर चांगलीच गोष्ट असणार आहे मुदतवाढ, पण आपल्याला मुदतवाढ बघायचं नाहीये, अगोदरच या ठिकाणी ई केवायसी कंप्लीट करून घ्यायची आहे. तर लाडक्या ताईंनो आता व्हिडिओला सुरुवात करूया. डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे भाऊबीजेची ओवाळणी या ठिकाणी दिवाळीची ओवाळणी भेटणार आहे का नाही हे आपण बघणार आहोत. सरकारचं काय घोषणा होणार आहे का? सरकार म्हणजे कोण आपलं या ठिकाणी लाडक्या ताई आदित्य तटकरे मॅडम असतील किंवा अजितदादा पवार असतील किंवा मुख्यमंत्री साहेब असतील, हे कोणी काही या ठिकाणी बोलणार आहेत का, काही घोषणा करणार आहेत का, काही जी-आर येणार आहे का, या सगळ्या गोष्टी आपण बनवणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. साम टीव्हीची एक बातमी तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी दाखवत आहे. बघा लाडक्या ताईंनो, तुम्ही स्वतः या ठिकाणी वाचू शकता. साम टीव्हीची ही बातमी आहे. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार. कधी मिळणार क्वेश्चन मार्क लिहिलेलं हे पण लक्षात घ्या. मिळणार पण क्वेश्चन मार्क लिहिलेला आहे. ऑक्टोबरचे 1,500 रुपये जमा होणार या ठिकाणी दिलेलं आहे. तर नेमकं काय या ठिकाणी बातमी आहे, कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला वाटतं की बाबा दिवाळी आमची जर या ठिकाणी आनंदाची जायची असेल तर हा हप्ता भेटायला पाहिजे. तर लाडक्या ताईंनो तुम्हाला सगळ्याला वाटतंय का की या दिवाळीमध्ये या ठिकाणी या भाऊबीजेच्या वेळेस लाडक्या दादाकडून आम्हाला लाडक्या ताईंना या ठिकाणी ओवाळणी भेटायला पाहिजे? तर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला वाटते पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार का? या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत. नेमकं साम टीव्हीच्या ह्या न्यूजपेपरमध्ये किंवा त्यांच्या वेबसाईटवर किंवा टीव्हीवर काय आले ते आता आपण या ठिकाणी बघणार आहोत सुरुवातीला. कारण की बघा साम टीव्हीची ही बातमी समोर आली. काय नेमकी बातमी आपण बघूया. लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार? बघा हप्ता कधी मिळणार याच्याबद्दलची काय बातमी दिली बघूया. भाऊबीजेची ओवाळणी मिळणार का? भाऊबीजेची ओवाळणी मिळणार का? आता शेवटचे 3 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. बघा या ठिकाणी गुरुवारी यावेळेस भाऊबीज आलेली आहे. आज आहे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार या ठिकाणी 2-3 दिवस फक्त शिल्लक आहेत. आणि या 3 दिवसामध्ये मोठी घोषणा होणार आहे का? काही जी-आर समोर येणार आहे का? किंवा आपले राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब काय बोलणार आहेत का? कारण प्रत्येक वेळेस ते सांगत असतात की मी भाऊबीजेच्या वेळेस बहिणींना माझे काहीतरी देणार आहे. तर असं सगळ्याला वाटतंय का की शिंदे साहेबांनी पुढे यावं आणि एक घोषणा करून टाकावं लवकरात लवकर हा हप्ता आम्हाला भेटायला पाहिजे? तर लाडक्या बहिणींनो बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी वाचूया. लाडकीला भाऊबीजेची ओवाळणी मिळणार का याबाबतची एक बातमी आपण वाचूया. लाडकी बहीण योजना मागील अनेक महिन्यांचे हप्ते लांबणीवर गेलेले आहेत. याच सोबत अनेकदा सणासुदीच्या मुहूर्त साधून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत. त्यामुळे या देखील दिवाळीत भाऊबीजेचा मुहूर्त साधत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. बघा डायरेक्ट या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे की या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता 16वा हप्ता या ठिकाणी लवकरात लवकर जमा होण्याची शक्यता आहे. कारण की प्रत्येक वेळेस सणासुदीच्या वेळेस किंवा एखादा मोठा इव्हेंट असेल, एखादा मोठ्याने काही एखादी महिला जसं की महिला दिन असेल किंवा कधी कधी काय होतं कोणते कोणत्या सणाच्या निमित्ताने या ठिकाणी पैसे वाटप केले जातात. जसं की भाऊबीज असेल, रक्षाबंधन असेल, वेगवेगळ्या सणाच्या वेळेस पैसे दिले जातात. मग यावेळेस भाऊबीज हा मोठा सण आहे. बघा लाडक्या बहिणीचा, लाडक्या दादाचा हा सण आहे आणि हा योजना पण लाडक्या बहिणीची योजना आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या भाऊबीजेला या ठिकाणी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे असं साम टीव्हीने या ठिकाणी सांगितलंय. तर लाडक्या दादा तुम्हाला असं वाटतंय का की लवकरात लवकर भाऊबीजेची ओवाळणी भेटायला पाहिजे? 16वा हप्ता लवकरात लवकर लाडक्या ताईंच्या अकाउंटला भेटायला पाहिजे? कुणाकुणाला असं वाटतंय कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय. आता या ठिकाणी बघूया की कोण
कोणत्या महिलांना व्हिडिओ काळजीपूर्वक लाडके बहिणी खूप महत्त्वाची बातमी आहे. साम टीव्हीची ही बातमी आहे. तर याच महिलांना ऑक्टोबरचा हप्ता मिळणार. आता बघा लक्षात घ्या कोणत्या महिलांना हप्ता भेटणार आहे. ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता कुणाला भेटणार आहे हे स्पष्ट शब्द त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला निकषामध्ये बसतात त्यांच्याच योजनेचा हप्ता दिला जाणार आहे. ज्या महिलांनी निकषाबाहेर जाऊन फॉर्म अर्ज केलेला आहे अर्ज बाद केला जाणार आहे. अंगणवाडी सेविकांनी लाभार्थी महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी केलेली आहे. त्यामुळे फक्त त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो बघा ही जी तपासणी आहे अंगणवाडी सेविका असं समजू नका की अंगणवाडी सेविकांनी फक्त रिपोर्ट दिलेले आहेत. आणखी पण तपासण्या चालू आहेत. बऱ्याच जिल्ह्यामध्ये तपासण्या चालू आहेत. आता लाडक्या बहिणींनो एक छोटा प्रश्न विचारतोय, तुमच्या घरी कोणी अंगणवाडी सेविका आल्या होत्या का? त्यांनी तुमची तपासणी केली आहे का? कारण की ज्या ज्या अपात्रताई होत्या त्यांच्या घरी या ठिकाणी अंगणवाडी सेविका आल्या असतील किंवा त्यांच्या घरी या ठिकाणी फोनवर त्यांनी चौकशी केलेली आहे. तर कोणत्या लाडक्या त्यांच्या घरी अंगणवाडी सेविका आल्या होत्या पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. कारण की ज्या अपात्रताई आहेत त्यांचा डायरेक्ट पत्ता कट होणार आहे. त्यांना लाडक्या बहिणीतून काढलं जाणार आहे. यासोबत बघा खाली वाचा नीट वाचा. यासोबत आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी अनिवार्य केलेली आहे. ज्या महिलेने केवायसी केली नाही त्यांचेही हप्ते बंद होणार आहेत. केवायसी करण्यासाठी नोव्हेंबरपर्यंत वेळ दिलेला आहे. त्या कालावधीत तुम्हाला केवायसी करायची आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर नोव्हेंबरपर्यंत तुमचे हप्ते बंद होणार. नोव्हेंबरच्या नंतर बघा या ठिकाणी मी पण तुम्हाला ते सांगितलंय. या ठिकाणी नोव्हेंबरपर्यंतचा हप्ता तुम्हाला म्हणजे 18 नोव्हेंबरपर्यंत आपल्याला केवायसी करून घ्यायची आहे. तिथपर्यंतचा हप्ता म्हणजे हा ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला डायरेक्ट भेटून जाईल. त्याच्याबद्दल काळजी करू नका. पण पुढचे हप्ते ई केवायसी केल्यानंतरच तुम्हाला भेटणार आहेत लाडक्या बहिणींनो. त्याच्यामुळे सर्वांनी ई केवायसी पटपट करायची आहे. कोणी ई केवायसी केली आहे त्यांनी पटपट कमेंट बॉक्सवर सांगायची सर आम्ही ई केवायसी केलेली आहे किंवा नाही. तुम्ही पटपट सर्वांनी सांगायचं आहे. चला आता लाडक्या बहिणींनो अजून एक महत्त्वाची बातमी तुम्हाला सकाळी न्यूजपेपरची ही दाखवत आहे. बघा पहिली साम टीव्हीची बातमी दाखवली ऑक्टोबर महिन्याचा हप्ता 16वा हप्ता कधी भेटणार त्याच्याबद्दलची बातमी आहे. तर लाडक्या बहिणींनो बघा आता पुढची एक बातमी आहे सकाळ न्यूजपेपरची बातमी आहे. लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीचा ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार? भाऊबीजेची ओवाळणी मिळणार का? यांनी पण क्वेश्चन मार्क टाकलेला आहे. क्वेश्चन मार्क म्हणजे ते फिक्स नाहीये लाडक्या बहिणींनो. ही गोष्ट तुम्हाला डायरेक्ट सांगतोय. ही बातमी आली आहे पण त्यांनी विचारलंय की बाबा खरंच भेटणार आहे का नाही यामध्ये शंका या ठिकाणी आहे. शक्यता वर्तवलेली आहे की हप्ता मिळणार आहे का नाही. पण लाडक्या बहिणींनो बघा तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी सरकारकडे विनंती करत आहे मागणी करत आहे यावेळी दिवाळीला लाडक्या ताईंना 16वा हप्ता टाका. आम्हाला बोनस नकोय आम्हाला एक्स्ट्रा पैसे नकोत पण जे आमचे हक्काचे पैसे ते हक्काचे पैसे भेटून द्या. 16वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात चालू आहे आणि ऑक्टोबरचे हप्ता नोव्हेंबर मध्ये जायला नको हे सरकारकडे विनंती करत आहे. बघा सरकार काय करते प्रत्येक वेळेस एक महिना लेट करत आहे. आता दिवाळी आली म्हणून दिवाळीच्या निमित्ताने तरी कमीत कमी सरकारने या महिन्याचा हप्ता याच महिन्यात टाकायला पाहिजे. सरकारला काही अवघड नाही लाडके ताईंनो. पुढच्या पण महिन्यामध्ये सरकारला पैसे द्यायचे असे पण त्याच्यामुळे या महिन्याचे पैसे याच महिन्यामध्ये भेटायला पाहिजे ही सरकारकडे विनंती आहे. आता दिवाळी साधून सरकारने लवकरात लवकर याच आठवड्यामध्ये हप्ता वाटपाचा मोठा GR काढायला पाहिजे आणि हप्ता वाटपाची घोषणा पण लवकरात लवकर केली पाहिजे. या ठिकाणी मी शिंदे साहेबांना या ठिकाणी तटकरे मॅडमला या ठिकाणी अजितदादा पवार यांना आणि फडणवीस साहेबांना सगळ्यांना या ठिकाणी मी विनंती करत आहे मागणी करत आहे या दिवाळीच्या निमित्ताने या आठवड्यामध्ये मोठी घोषणा करा आणि लाडक्या ताईंना तुम्ही आनंदी करा. कारण की तुम्हाला या ठिकाणी मागच्या वर्षी निवडणुकीच्या वेळेस लाडक्या ताईंनी आनंदी केलेलं आहे. तुम्हाला मतदान केलेलं आहे आणि तुमचं पण हे या ठिकाणी कर्तव्य आहे की या दिवाळीमुळे लाडक्या ताईंना भाऊबीजेचं गिफ्ट तुम्ही या ठिकाणी भाऊबीज म्हणून हा पुढचा हप्ता द्यायला पाहिजे. कोण लाडक्या ताई याला सहमत आहेत पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचंय. कोणाकोणाला दिवाळीचा हप्ता लवकरात लवकर हवाय ओवाळणी लवकरात लवकर हवी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचंय जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला हप्ता हवाय का पटपट सर्वांनी कमेंट. चला इथेच थांबूया. जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय श्री गुरु.